शोभाताई कोरे पतसंस्था देशातील अव्वल महिला पतसंस्था ठरेल. डॉक्टर विनयरावजी कोरे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गडहिंग्लजमध्ये नवी सहकार चळवळ. शोभाताई कोरे महिला पतसंस्थेचा शुभारंभ. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांना स्वतःचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या शोभाताई कोरे महिला सहकारी पतसंस्थेचे गडहिंग्लजमध्ये दिमाखात उद्घाटन झाले. वारणा समूहाचे अध्यक्ष माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे आणि त्यांच्या पत्नी शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते संस्थेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळासाहेब गुरव यांनी स्वागत केले. यावेळी संस्थेच्या वतीनं तसेच गडहिंग्लज जनस्वराज शक्ती पक्षाच्या वतीनं डॉक्टर विनयरावजी कोरे व शुभलक्ष्मी कोरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गडहिंग्लज तालुक्यातील सहकार, सामाजिक, राजकीय, औद्योगिक, शैक्षणिक, कृषी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर विनयरावजी कोरे यांनी संस्थेच्या स्थापनेमागची भूमिका स्पष्ट करताना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर दिला. आजच्या काळात महिलांना आर्थिक ताकद देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणीच्या काळात भक्कमपणे साथ देण्यासाठी ही संस्था उभी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितले. शोभाताई कोरे महिला पतसंस्थेची वाटचाल कौतुकास्पद असून संस्था 500 ठेवींच्या टप्प्याकडे वेगानं वाटचाल करत आहे, असे डॉक्टर कोरे यांनी सांगितले. या प्रवासात अनेक व्यक्ती, संस्था आणि संघटनांचं सहकार्य मिळत असून भविष्यात ही संस्था देशातील सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय महिला पतसंस्था म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गडहिंग्लज तालुका आजवर सामाजिक आणि राजकीय वाटचालीत माझ्या पाठीशी उभा राहिलाय. त्याच विश्वासानं या संस्थेच्या पाठीशीही तालुका उभा राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे संस्थेचं उद्दिष्ट केवळ नफा कमावणं नसून महिलांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावणं हे असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक काळातील बदल लक्षात घेऊन संस्थेमार्फत ग्राहकांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून गणेश आगमनाच्या दिवशी संस्थेच्या मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा डॉक्टर कोरे यांनी केली. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महिलांना अधिक सुलभ आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे. गडहिंग्लजमध्ये अनेक सहकारी संस्थांनी आपला ठसा उमटवलाय. मात्र महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवून सुरू झालेली ही पतसंस्था सहकाराला महिला सक्षमीकरणाची नवी दिशा देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आगामी काळात संस्थेची वाटचाल केवळ आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित न राहता महिलांच्या आत्मनिर्भरतेची चळवळ म्हणून पुढे जाण्याचे संकेत या उद्घाटन सोहळ्यातून मिळाले.